नमस्कार, जय शिवराय सर्वांना. आजचं ब्लॉग बनवण्याचं कारण हे की बऱ्याच जणांना वाटतं की मी लाईव्ह घेत नाही आहे कंटिन्यू किंवा शॉर्ट व्हिडिओ येत नाहीत माझे. 5-6 दिवस झालं मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड नाहीत केले आणि लाईव्ह पण नाही घेतलं. पण याचं एक खूप मोठं कारण आहे, कारण की मला पण नाही आवडत यूट्यूबमध्ये असं ब्रेक घेणं ते. पण माझी पण तब्येत सध्या खराब आहे. मला पण म्हणजे खोकला वगैरे बरंच काही आजारी आहे जरा मी पण. आणि माझं निपटतंय तोपर्यंत आता शीतांशू आजारी पडलाय. शीतांशूला ताप ते भरपूर आलेले. दवाखाना केला, काल संध्याकाळीपासून ताप आले त्याला पण. दवाखाना केला तरी पण आता बघा किती वाजलेले, 4:15 वाजलेले, दुसऱ्या दिवशीचे 4:15 वाजलेले, तरी पण ताप कमी होईना. रडतोय खूप, खात नाही काय नाही, काय नाही. त्याचीच काळजी घेते. त्याच्यामुळे मला माहिती, तुम्ही समजून घेऊ शकता की का बरं आपले ब्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ येत नाहीत ते. मला वाटलं की तुम्हाला सांगावं अगोदर का बरं आपलं म्हणजे यूट्यूबला ब्रेक पडलाय, सबस्क्रायबरला पण सांगावं की काय झालंय. त्याच्यामुळे सांगते. बघा, आता दवाखाना केला, हे बघा इथे गोळ्या औषधं पण आहेत त्याचे सगळे. डॉक्टरला सकाळी दाखवलं, डॉक्टर म्हणले खूप कमजोर झालाय तो, त्याला जर अजून थोडा जरी ताप वाढला तर ॲडमिट करावं लागेल असं सांगितलं. त्याच्यामुळे होता होईल तेवढी भरपूर काळजी घेते मी त्याची. काय खात नाही पित नाही, तसंच बळबळ थोडं थोडं म्हणजे दर अर्ध्या तासाला 1 तासाला थोडं थोडं चारते मी त्याला. बघू काय होतंय ते. आता शीतांशूला सध्या तर झोपवलंय मी. थोडंसं उपीट करून खाऊ घातलं, तो पण रडत रडत खाऊन झोपला. बराच वेळ नादी लावून खाऊ घालावं लागतंय. थांबा, मी तुम्हाला दाखवते शीतांशू कसा झोपलाय तो आता. हे बघा इथं झोपलेलं आहे शीतांशू. त्याला आत्ता झोपवलं मी. बघायचं आता. हे तर दुकानला गेलेले आहेत, हे जाताना म्हणून गेलेत, बघ ताप जर कमी नाही झाला तर मग मोठ्या डॉक्टरकडे जाऊन दाखवून येऊया. जर मग मोठ्या डॉक्टरकडे जाऊन आता स्पॅन हॉस्पिटललाच न्यावं लागेल सोलापूरला त्याला. बघा डॉक्टर काय म्हणतात मग. तर मला आशा आहे की तुम्ही सगळेजण समजून घ्याल आणि सबस्क्रायबर लक्ष काढू नका आपल्या चॅनलवरून. खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. माझ्या शीतांशूसाठी पण प्रार्थना करा की त्याचा लवकरात लवकर ताप कमी व्हावा. माझ्या तोंडावरून पण कळतच असेल की तुम्हाला आमची काय परिस्थिती चालू आहे आता सध्या ते. तर चला मग, बाय. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. लवकरच चांगलं ठणठणीत होईल शीतांशू अशी आशा करते. आणि भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.